राइट। अभी मैं सब डायरी और पेन लेके बैठिए, हो सकता है आपको बहुत अमेजिंग टिप्स आप नोट डाउन करके ले सकते हो। राइट। तो अभी हम वेलकम करेंगे हमारे डॉक्टर आनंद मोरे सर को। Yes, thank you very much for such a wonderful or warm welcome, sir. Yes, thank you Hachir sir, भाग्यश्री मैडम, और थैंक यू पंकज सर। आज ने आपने बहुत अच्छा ओपनिंग बैटिंग किया है और अच्छा होस्टिंग किया है आपने, और सबको मोटिवेट करके, और सभी जिन्होंने आप कैमरा ऑन करके और कैमरा ऑफ करके जिन्होंने भी अपना मूविंग एक्सरसाइज किया, उन सभी का मैं धन्यवाद करूंगा। और हर रोज की तरह से मैं फिर से एक बार कहूंगा कि भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में, कोटि कोटि जनता की जय हो। श्री गणेश मैं करूं एक राष्ट्र के वंदन से, वंदे मातरम के ज्योतिर्मय अभिनंदन से, लिए भावना बहु राष्ट्र की वंदन करता हूँ। सबसे पहले यहाँ पे आए हुए सभी महानुभावों का मैं अपने इस हेल्थ बास्केट फोरम के ऊपर मैं स्वागत और अभिनंदन करता हूँ। तो चलिए आज का जो टॉपिक है प्रथमोपचार, यानी बेसिक जो बोलते हैं ना हम लाइफ सेविंग जो हम करते हैं बेसिक लाइफ सपोर्ट में और एडवांस कार्डियक लाइफ सपोर्ट में अलग अलग बातें होती है। तो उससे पहले शुरुआत करने से पहले ज्यादा लोगों को और एक बार लिंक आप भेज सकते हो, स्टार्टेड बोल के मैसेज डाल सकते हो। और उससे पहले क्या करेंगे कि अभी जो हमने हमारी बॉडी मूव एक्सरसाइज से पूरी वार्म हो चुकी है, तो 1 मिनट का हम थोड़ा सा बैठे बैठे हम मेडिटेशन लेंगे, फिर से हम शुरू करेंगे। यस, तो पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, श्वासावर लक्ष केंद्रित करा। एक खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे। श्वास घेताना नाकापाशी थंड अशी जाणीव होते, तिकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा। आणि तो संत श्वास सोडताना त्या श्वासाची नाकाजवळ गरम जाणीव होते, तिकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा। संत श्वास येतोय, संत श्वास जातोय। पूर्णपणे उजवा पाय रिलॅक्स करा, डावा पाय रिलॅक्स करा। जननेंद्रियांचे स्नायू, नितंबांचे स्नायू, पाठीचे स्नायू, कमरेचे स्नायू, एक एक मणका पूर्ण रिलॅक्स करा। पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू, नाभीभोवतीचे संपूर्ण स्नायू रिलॅक्स करा। उजवा हात पूर्ण रिलॅक्स शिथिल सोडा, डावा हात पूर्ण रिलॅक्स आणि शिथिल सोडा। ज्यावेळेस एखादा पार्ट आपण रिलॅक्स करतो, शिथिल सोडतो, त्यावेळेस त्या भागामध्ये श्वास घेऊन त्याच भागातून आपण बाहेर श्वास सोडतो आहे, आणि त्या भागातील जे काही स्नायूंवर ताण आलेला आहे तो मनाने जाऊन तिथला दूर करायचा आहे। गळ्याचे स्नायू, मानेचे स्नायू रिलॅक्स करा, शिथिल सोडा। चेहऱ्याचे स्नायू, हनवटीचे स्नायू, गालाचे, नाकाचे, डोळ्याचे, भुवयाचे आणि कपाळावरील आट्या रिलॅक्स करा। स्मित हास्य चेहऱ्यावर। कानाचे स्नायू, डोक्याच्या पाठीमागील संपूर्ण स्नायू रिलॅक्स झालेले आहे। श्वास संत येतोय, संत श्वास जातोय। श्वसनाचे स्नायू, घशाचे स्नायू, फुफ्फुस पूर्ण रिलॅक्स होत। असा विचार करा, संपूर्ण शरीरामधून, आपल्या पाठीमधून, संपूर्ण शरीरात, तळव्यातून, तळपायातून आपल्या संपूर्ण धूर बाहेर निघत आहे। आपल्या शरीरातील जे काही विकृती, दोष, मल, विक्षेप, आवरण हे संपूर्ण सृष्टीमध्ये बाहेर सुटत आहे। घेणारा प्रत्येक श्वास या ब्रह्मांडामधील ताकद, ऊर्जा, शक्ती ही माझ्या संपूर्ण शरीरामध्ये घेत आहे, आणि प्रत्येक घेणाऱ्या श्वासाकडे माझं आरोग्य हे सुदृढ होत चाललेलं आहे। माझ्या प्रत्येक शरीराला जे काही ओझोन, ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन आपण घेत असलेले संपूर्ण शरीराला पोषित करत आहे। संपूर्ण सेल, टिश्यू, ऑर्गन, संपूर्ण बॉडी ही माझी अत्यंत फिट अँड फाईन झालेली आहे। घेणारा प्रत्येक श्वास या ब्रह्मांडातील
तेजस्वी ऊर्जा माझ्या शरीरामध्ये घेऊन येत आहे. सोडणारा प्रत्येक श्वास माझ्यातील दुर्बलता षडरिपू हे बाहेर घालवत आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याचा विसर्ग हम बाहेर आपण करत आहोत. घेणाऱ्या प्रत्येक श्वासागणित माझे आत्मदैवी गुण, ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती त्याचा भंडार मी संपूर्ण शरीरामध्ये घेत आहे आणि या सर्व गुणाने माझे शरीर तृप्त होत आहे. मी एक त्याच ईश्वरी शक्तीचा अंश आहे. अमर, शाश्वत, सर्वशक्तिमान, दिव्य अशी आत्मज्योत, या सृष्टीचा मालक, या पंचतत्वाचा मालक, या संपूर्ण ब्रह्मांडाचा उत्तराधिकारी मी स्वतः आहे. अहम ब्रह्मास्मी या तत्वावर मी स्वतः रूढ आहे. हे शरीर म्हणजे मला या पृथ्वीच्या रंगमंचावर जे काही पात्र मला मिळालेलं आहे ते ध्येय गाठण्यासाठी मला मिळालेलं शरीर आहे. आणि त्याची निगा राखून माझे जे काही ध्येय, कर्तव्य, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या प्राप्तीचं साधन जे माझं शरीर आहे ते मी सुदृढ आणि सक्षम ठेवीन. माझ्यासह माझ्या परिवाराच्या आरोग्याची मी काळजी घेईन. माझ्यासह माझ्या संपूर्ण मित्र परिवार आणि समाजाच्या आरोग्याचं काळजी घेईन. मी स्वतःला, कुटुंबाला, समाजाला आणि या देशाला परिपूर्ण आरोग्यवान बनवेन, कारण आरोग्यपूर्ण समाजच खरे देशाचं भांडवल आहे. संत श्वसन चालू आहे. मी एक मंत्र म्हणतो, आपण जे काही संकल्प कराल तो संकल्प सिद्धीच जाईल. आपले काही ठराविक जे आपल्याला 2-3 गुण नको आहेत ते आपण सोडत आहोत आणि ज्या गुणांचा भंडार, ज्यामुळे माझ्या स्वतःला, माझ्या मित्रपरिवाराला ज्याचा फायदा होईल अशा प्रकारचे गुणांचं मी अडॉप्ट करणार आहे. पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. पूर्ण शरीरामध्ये जाणीव निर्माण करायची आहे. दोन्ही हात आपल्या हातावर एकत्र करून आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि आपले सुंदर असे डोळे उघडझाप करत त्यामध्ये उघडायचं आहे. आणि जे काय वर्कआउट, मेडिटेशन आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे ती ऊर्जेचं नियमन करण्यासाठी आपल्या डोक्यावरून, खांद्यावरून, छातीवरून, पोटावरून, पाठीवरून, मांड्यावरून हात फिरवायचे आणि धन्यवाद व्यक्त करायचे. हळूच डोळे उघडा. आपल्याला प्रथमोपचार यावर विचार करायचा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की प्रथमोपचार करणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण जिथे कुठे जात असेल, फिरत असेल, चालत असेल, व्यवसायामध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये असेल, अशा प्रकारचं काही डिझास्टर आपल्याला घडतं की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रथमोपचार करण्यासाठी एक रिस्पॉन्सिबिलिटीने जर आपण लक्ष घातलं तर वेळेचं भान ठेवून त्या अत्यावश्यक चिकित्सा अवस्थेमध्ये जर आपण काही बेसिक गोष्टी जर प्रथम अवस्थेमध्ये जर आपण केले तर त्या व्यक्तीचं हे प्राण वाचू शकतं. आणि हे प्राण वाचवणं हे त्या कुटुंबासाठी, समाजासाठी हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण प्रत्येक कुठली इमर्जन्सी ही प्रत्येक 10 मिनिटाला 10% त्यातून ती हाताच्या बाहेर निघून जात असते. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर, जसं आपण एखादा तांब्या हौदामध्ये बुडवला किंवा रांजणामध्ये बुडवला तर तो जर बुडत असेल तर तो तळाला जाण्याच्या आत त्याला आपण पटकन हाताने पकडून उचलून घेतो. तशा पद्धतीने अत्यावश्यक बाबीमध्ये रुग्णाला जर योग्य वेळी जर आपण प्रथमोपचार केला तर त्याचा जीव वाचू शकतो. आणि आपण एक प्राणदान हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण काय होतं की आपण एक वेलनेस कोच आहोत, आपण एक फिटनेसच्या पूर्ण परिवारामध्ये आहोत, तर आपल्याला ह्या गोष्टी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण एका मीटिंग मध्ये जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस एखाद्याला अचानकच तिथल्या गर्दीमध्ये, घाई गडबडीमध्ये किंवा एखाद्या त्याला काही गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्या अनावधानाने चुकल्या असतील तर अचानकपणे त्यांना एक अत्यावश्यक बाब तिथे निर्माण होते. त्याला कदाचित फिट येऊ शकते, झटके येऊ शकतात, अचानक हार्ट अटॅक येऊन पडू शकतो. तर अशा अवस्थेमध्ये आपण काय केलं पाहिजे की तिथे आपण गोंधळ न जाता एक वेलनेस कोच
किंवा एक वेलनेस फोरमवर जॉईन असल्यामुळे आपल्याला त्याचं नॉलेज आलं पाहिजे की बाबा आम्ही हेल्थ बास्केट फोरमवर वर्कआउट करणारे किंवा सतत जॉईन असणारे त्या फॅमिलीशी बॉन्डिंग असणाऱ्यांना एक प्रायमरी जे काही आपल्याला बेसिक लाईफ सपोर्ट जे काही टिप्स आहेत अल्गोरिदम्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण जसं दक्ष राहिलो तर आपण एकाचं प्राण वाचवू शकतो. कशा पद्धतीने आपण ते करायचं ते आपण याचा नक्की विचार करू. त्यामुळे आपल्याला विशेष लक्ष देणं हे गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं, गोंधळून जाण्यात काहीच अर्थ नसतो. कारण आपण जर गोंधळून गेलो तर बाकीच्यांना त्याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळं डॉक्टर असेल, वेलनेस कोच असतील किंवा आपल्यासारखे जाणकार प्रत्येक जबाबदार नागरिक असेल किंवा प्रत्येक स्कूल मधला विद्यार्थी असेल की ज्याला हे प्रथमोपचार माहिती असणं ही काळाची गरज आहे. कारण ही एक प्रकारची ट्रेनिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे तर आज हे आपण पटपट स्लाइडच्या द्वारे पाहणार आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही कारण सर्वप्रथम आपले मॅडम इथे जॉईन झाले होते. पुन्हा एकदा म्हणून भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या देश, एकच संस्कृती एकच गाणे, भारत आमचा देश. कारण आपला पर्पज जो आहे एकत्र येण्याचा सगळेजण, आवर पर्पज इज टू मेक द वर्ल्ड हेल्दी अँड हॅपियर. उद्देशच आपला आहे हेल्थ बास्केट फोरमचा की कुर्वंती विश्व स्वास्थ्य, स्वत परिवर्तनापासून विश्व परिवर्तनाला जाण्यासाठी. हे मी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो सबका मालिक एक ह्या चरणी की आपण जे काही गोल घेऊन आलेला तर आपल्याला तो गोल लवकरात लवकर अचीव्ह हो. अशा पद्धतीने हे आमचं मोरे मल्टीस्पेशल हॉस्पिटल, त्यानंतर हे मोरे स्टेट न्यूट्रिशन सेंटर, हे आमचे मेंटॉर्स बागेशी आणि हर्षद राहकर सर जे हेल्थ बास्केट फोरम वरून मिशन टू मेक द वर्ल्ड हेल्दी अँड हॅपी जातात. अशी माझी पहिली अवस्था होती. हातपाय दिसते काड्या, पोटे भासेचे सनागारा, चिंगम सारखी. चिंगम पासून ते सिंगम पर्यंत जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते मॉर्निंग कॉल, इव्हनिंग कॉल आणि आपलं सकस संतुलित आहार आणि पॉझिटिव्ह माइंडसेट या सगळ्या गोष्टींमुळे माझं झालेलं आहे. हे आमचे मेंटॉर्स आहेत की ज्यामुळे आम्ही ह्या फॅमिलीशी इंट्रोड्यूस झालेले आहेत. आमचे स्पॉन्सर्स यस डॉक्टर प्रमोद सर. आणि या प्रकारे आमची दोघांची जोडी जशी चंगोमंगोची होती त्यापासून एक आदर्श जोडी आम्ही केलेली आहे. तर हे आमचे मुलं जे पहिले लहान आणि एक छोटा मोठा दिसायचा, मोठा छोटा दिसायचा अशी अवस्था होती, पण इथं सकस संतुलित आहाराने त्यांच्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिकरित्या देखील एक स्ट्रॉंग ग्रोथ होऊन अशा प्रकारचे त्यांना स्टेट लेवलचे गोल्ड मेडल्स वगैरे बाकीचे मिळालेले आहेत. क्विज मध्ये पण त्यांना मिळालेले. अशा प्रकारे आमचा पूर्ण परिवार कशा प्रकारे फिट आणि ट्रेन झालेला आहे. समजा ह्या परिवारामध्ये मी ह्या ठिकाणी जर इथे जॉईन झालो नसतो तर आज मला एक शुगर, बीपी, डायबिटीस अशा प्रकारच्या गोळ्या सुद्धा सुरू झाल्या असत्या. सिडेंटल लाईफस्टाईलमुळे कदाचित छोटा मोठा अटॅक पण येऊन गेलेला असता. पण पहा की आम्ही योग्य वेळी जॉईन झाल्यानंतर एक सकस संतुलित आहार, योग्य व्यायाम, दिनचर्या, कशा प्रकारे लाईफस्टाईल सुधारल्यानंतर आमचे संपूर्णपणे एक हेल्दी ग्रोथ माझ्या मुलाची आणि आपली झालेली. आज आमचा मोठा मुलगा 10वीची एक्झाम देऊन जेव्हा तो आला, संजय वडावतला असतो कोल्हापूर इथे, तर त्यानंतर तो माझ्यावर आज वर्कआउट केलेला आपण पाहिलं. कशा प्रकारे त्याची सर्वांगीण ग्रोथ पण झालेली आहे. ते स्किन मध्ये हे त्या पद्धतीने पुन्हा मुद्दाम मला दाखवावंसं वाटतं. कारण मोठ्या आरशामध्ये मी पहिलं पाहत नव्हतो का तर माझं ढेरीच दिसायची आणि माझं पोटाचं बक्कल हे कधीच दिसत नव्हतं. त्यामुळे छोट्या आरशामध्ये फक्त चेहरा बघायचो. पण आता मोठ्या आरशामध्ये मी कशा प्रकारे माझं बक्कल दिसते या सगळ्या गोष्टी पाहतो. एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशनला त्रास होतो, पण झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो व्यक्त करता येत नाही. आपलाही अशा प्रकारे स्टॅमिना वाढला पाहिजे, एक्साइटमेंट वाढली पाहिजे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढला पाहिजे. त्या आरोग्यातील अमृत ज्यांना माननीय पंतप्रधानांचं पत्र आलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याच मोटिवेशनमुळे आम्ही आरोग्याचे संविधान हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे याला गोल्ड मेडल पण मिळालंय. हे याचा स्क्रीनशॉट आपण काढून घेऊ शकता आणि आपण हे पुस्तक मागून घेऊ शकतात वनराईकडनं आणि आपण एक चांगल्या प्रकारे घरामध्ये ठेवू शकतात. योग्य वेळी योग्य आपल्याला मार्गदर्शन नक्कीच मिळेल. मीच माझा डॉक्टर तो प्रणव आहे. या फोरमवर जॉईन झाल्यानंतर आमच्यामध्ये अशा प्रकारचे काय बदल झाले की डॉक्टरांचं फास्टेस्ट चॅलेंज हे मिलिंद सोमनजीने एका कंपनीकडून भरवलेलं होतं. त्याच्यामध्ये मी स्वतः पार्टिसिपेट केला होता आणि विषय सोडून दिला होता. पण परत 2 महिन्यानंतर मला फोन आला की सर आपलं पहिल्या 3 मध्ये इंडियाच्या सिलेक्शन झालेलं आहे फिटेस्ट फास्टेस्ट चॅलेंज मध्ये. आणि त्याच्यामध्ये मी जाऊन पाहिल्यानंतर फर्स्ट नंबर माझा सुद्धा ऑल इंडियाच्या डॉक्टरांमध्ये. आणि अशा प्रकारे हे जे काही आपले जे बदल घडतात सर्वांगीण त्याच्यामध्ये बरेचसे आपल्याला काही अशा प्रकारचे मॅडमला वगैरे बाकी आम्हालाही भरपूर रिवॉर्ड्स अवॉर्ड्स मिळाले. पण हे सगळे जे रिझल्ट आहेत ते टिपिकल आहेत, इंडिव्हिज्युअल आहेत. कशा प्रकारे आपण किती डिवोशनली, किती समर्पित, कशा पद्धतीने पॉझिटिव्ह माइंडसेट आणि पूर्वगृही दूषित मन सोडून पूर्णपणे आपण इन्व्हॉल्व्ह होतो त्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि पुन्हा एकदा मार्क्यूजना आवर मिशन आणि जास्तीत जास्त लोकांनी नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. ज्यांना कोणाला काही शंका असतील सगळे शेवटी ते विचारू शकतात. यस, बेसिक लाइफ सपोर्ट एंड पुअर, जैसे हम बोलते ना प्रथमोपचार, तो जैसे देखिए कि किस तरह से ग्लोबल बर्डन ऑफ सडन कार्डियक अरेस्ट बऱ्याच जणाला अप्रॉक्सिमेटली
एकच दशक, शतक, हजार, 10,000 लक्ष, 70 लक्ष जे ना परियर लोकांना कार्डियक अरेस्ट बनतो, त्यामध्ये जर आपण योग्य वेळी सीपीआर दिला, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, त्यावेळेस अल्गोरिदम व्यवस्थित पार पाडले तर 60% लोकांचे जीव वाचू शकतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही एबीसीडी जी आहे अल्गोरिदमची, ते कसं लक्षात ठेवायचं की डॉक्टर्स एबीसीडी, सुरुवातीला डेंजर, डी फॉर डेंजर, डॉक्टर्स एबीसीडी किती सिंपल आहे, डी फॉर डेंजर. पहिल्यांदा गेल्यानंतर आपण स्वतःला डेंजर काही झोन आहे का तिथे आपल्याला पाहता आलं पाहिजे. त्यानंतर आर फॉर रिस्पॉन्स, पुढच्याचा रिस्पॉन्स कसा आहे तो बघून, जर रिस्पॉन्स व्यवस्थित नसेल तर जस्ट फॉर सेंड फॉर हेल्प, हेल्पसाठी आपल्याला विचार केला पाहिजे. पटकन आपण 108 किंवा बाकी इतर ठिकाणी शाऊट केलं पाहिजे, पटकन या मदतीला, पटकन डॉक्टरला कोणतरी फोन करा. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण न करता आपण एक ऍक्टिव्हली मेंटॉर, स्पॉन्सर्स होऊन आपण एक प्रकारे लोकांना सगळ्यांकडनं काम करून घेतलं पाहिजे. जसं BSL बेसिक लाईफ सपोर्ट आणि ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट मध्ये फक्त जो मेन असतो तो उभा राहतो आणि प्रत्येकाला सांगतो की तू एअरवे बघ, तू ब्रिदिंग बघ, तू सर्क्युलेशन साठी हे कर, त्यानंतर तू हे ड्रग दे, तू इंटरकॅट लाव, तू मॉनिटर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उभा राहून सांगता आल्या पाहिजे. अशा प्रकारे डी फॉर डेंजर, एस फॉर सेंड फॉर हिल, आर फॉर रिस्पॉन्स, देन ए फॉर एअरवे, श्वास व्यवस्थित चालतो का, बी फॉर ब्रिदिंग, आणि सी फॉर सीपीआर, आपल्याला कार्डियक चेस्ट कॉम्प्रेशन, सी फॉर चेस्ट कॉम्प्रेशन देता आलं पाहिजे, डी फॉर डिफिब्रिलेटर पाहूयात आपण. तर अशा प्रकारे सुरुवातीला डी फॉर डेंजर, डेंजर झोन मधून आपल्याला आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. आधी कारण डिझास्टर देत असताना समजा एखादा टँकर पलटी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस आहे किंवा पेट्रोल वगैरे बाकीचं आहे आणि आपण तिथे जाऊन जर रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वतः त्या डेंजर झोन मध्ये जाऊ, किंवा डेंजर मड किंवा म्हणतो ना आपण की चिखल दलदल आहे तिथं वाचवण्यासाठी आपण जरी उडी मारली तर आपणही त्याच्याबरोबर जाऊ शकतो. किंवा एखाद्या पाण्यामध्ये कोण बुडत असेल आणि आपण स्वतः जर डायरेक्ट उडी मारली ना आपल्याला फारसं पोहता येत नसेल, त्यांनी जर आपल्याला मिठी मारली तर तो आपल्याला घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे बाकीच्यांना हेल्पला बोलवून आणि मग एखादा दोन किंवा बाकी इतर गोष्टी बाजूला असताना हाताची साखळी करून किंवा वेगळ्या प्रकारे आपण त्यावेळेस विचार करू शकतो. त्यामुळे स्वतःला आधी सेफ करा, कारण कुठल्या प्रकारे इलेक्ट्रिक वायर आहे त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला करंट लागेल, मग स्विच बंद केले का किंवा बाजूला लाकडाचं काही आहे का की त्याला वाचवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी. यू अदर अँड कॅज्युअलिटी, म्हणजे बाकीच्यांनाही वाचवा, कॅज्युअलिटीलाही वाचवा, स्वतःलाही वाचवा. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे विचार करता आला पाहिजे डेंजर झोनचा सुरुवातीला वाचवता. रिस्पॉन्स, तिथे जाऊन पुन्हा आपण सुरुवातीला आर फॉर रिस्पॉन्स पाहता आलं पाहिजे. कॅज्युअलिटी जवळ आपण गेलो की जेव्हा एखादा आहे सडन सिंकोपल अटॅक येऊन पडलेला आहे तो, त्यानंतर तिथे जाऊन त्याचा रिस्पॉन्स काय आहे, तर रिस्पॉन्स पाहताना आपण काउज मेथड, COW, येस सी, कॅन यू हिअर मी, त्याला आपण विचारू शकतो, तुम्हाला ऐकू शकतोस का, डोळे उघड, चल पटकन, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, स्क्रीज हँड म्हणजे हात त्याचा दाबा, कान पिळा, अशा प्रकारे वगैरे थोडंसं आपण तुम्ही करू शकता त्याचा रिस्पॉन्स पाहण्यासाठी. तो त्याला अनरिस्पॉन्सिव्हनेस आहे का ड्रॉजी आहे, बाकीचे काही गोष्टी ठेवून आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे तो कोमामध्ये आहे का थोडासा ड्राउजी आहे का, त्याला काही लक्षात येत नाही. हे पाहिल्यानंतर मग हेल्प, आपण सगळ्यात महत्वाचं की आजूबाजूला तर शाऊट करू शकतोय पटकन या इकडे वाचवायला, लगेच मदतीला या, कोणाला तरी सांगू शकता की 108 ला पटकन फोन करा. 108 जेव्हा आपण डायल करतो आपल्या मोबाईलवरनं, टोल फ्री नंबर असतो, तेव्हा आपण त्या 108 मुळे काय होतं की तो नजीकच्या मेन जो जातो तो मेन सेंटरला जातो. त्यानंतर तुम्ही सांगू शकता की मी इथे अशा प्रकारची डिझास्टर घडलेला आहे, इथं आग लागलेली आहे, तिथे ऍक्सिडेंट झालेला आहे, तिथे एखादा व्यक्ती पडलेला आहे, तिथे एखाद्याला झटकावून पडलेला आहे, एखाद्याच्या घरामध्ये जर समजा कोणाला वयस्कर व्यक्तीला हार्ट अटॅक आलाय, रात्रीची 2 वाजलेले घाम येऊन पडलाय आणि अशा वेळेस आपल्याला गाडी मिळत नसेल तर आपण घरच्या घरी 108 नंबर तुम्ही लँडलाईन वरून किंवा आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून दाबायचा. 108 दाबल्यानंतर तो इमर्जन्सी जसं जातो आणि तिथे डॉक्टर्स उपलब्ध असतात आणि 10 मिनिटाच्या आत किंवा लवकरात लवकर अँब्युलन्स येते 108 ची, ज्याच्यामध्ये अशा प्रकारे वेल इक्विप्ड गोष्टी असतात. त्यामध्ये डॉक्टर असतो, ड्रायव्हर असतो आणि तो तिथं बेसिक लाईफ सपोर्ट देऊन असते, मेडिसिन देऊन त्याला पूर्णपणे वाचून ऑक्सिजन देत आपल्या घरातून त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला त्या कॅज्युअलिटीला उचलून तो योग्य ठिकाणी ट्रस्ट सेंटरला शिफ्ट करू शकतो. फॉरेन मध्ये अशा प्रकारे जर समजा हेलिकॉप्टर अँब्युलन्स असतात, कारण समजा पुण्यासारख्या ठिकाणी, मेट्रोपॉलिटिशियन सिटी आहे नागपूर सारख्या ठिकाणी, तर गाडी अँब्युलन्स तिथपर्यंत डायरेक्ट जाऊ शकत नाही. कॅज्युअलिटी मोठी असेल तर हेलिकॉप्टरने तिथे जाऊन वाचवण्याचा प्रयत्न होतो. म्हणून 108 हे कायम लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर 2 नंबर मी अजून असं सांगेन आरोग्याच्या बाबतीतच आहे, 102. जेव्हा 1 वर्षाखालील मुलगा किंवा लहान मुलं असतं किंवा माता डिलिव्हरीसाठी वगैरे असेल, तिला पेन कळा सुरू झालेत आणि तुमच्याकडे जर समजा काही वाहन नसेल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, तर 102 जर डायल तुम्ही केलं
किंवा 4थ्या महिन्यातच डिलिव्हरी आहे, 7व्या महिन्यात जर अचानक पोट दुखायला लागलं, काही झालं तर 102 ला तुम्ही दाबू शकता. तिथे तुम्ही कन्सल्ट करून तिथे सुद्धा एक 102 ची ॲम्ब्युलन्स तुम्हाला येते आणि स्वतः नजीकच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन तुम्हाला तुमची कॅज्युलिटी रिकव्हर करू शकते. त्यानंतर अजून एक मी नंबर सांगेन, 104. 104 जेव्हा तुम्ही दाबता त्यावेळेस हा जो आहे तो टोल फ्री नंबर आरोग्याच्या बाबतीत आहे. तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला शुगर आहे, डायबिटीस आहे किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील तर आरोग्याचा सल्ला जर पाहिजे असेल तर तुम्ही 104 वर करू शकता. एखाद्या कोणाची कंप्लेंट देखील करायची असेल आरोग्याच्या संदर्भात तरी तुम्ही त्यावर 104 वर करू शकता. पण 108 ही ॲम्ब्युलन्स लक्षात ठेवा. तुम्ही कुठे जर ट्रॅव्हलिंग करत असाल आणि कुठे ऍक्सिडेंट झाला असेल तर तुम्हाला डायरेक्ट मदत करता येत नसेल तर पटकन तुम्ही 108 ला दाबून ते सिच्युएशन आणि ते त्या ठिकाणचं जे लोकेशन आहे ते तुम्ही पाठवू शकता आणि एखाद्याचा पटकन जीव वाचवू शकता. अशा प्रकारे हे 102, 104, 108 हे आपल्याला कळणं गरजेचं होतं. त्यानंतर सुरुवातीला पटकन तिथे जाऊन त्याचा एअरवे मेंटेन ठेवणं गरजेचं आहे की बाबा त्याचा श्वास हा व्यवस्थित चालतोय. एअरवे मध्ये तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये एक मेन्युअर आहे की अल्गोरिदम की इथे चिन लिफ्ट टू ओपन द एअरवे. हे टिल चिन लिफ्ट म्हणजे कपाळावर हात ठेवून आणि इकडे जो हात दुसरा हात आहे डावा हात कपाळावर, उजवा हात आपल्या हनवटीला लावून जास्तीत जास्तपणे हे टिल चिन लिफ्ट म्हणजे हनवटी वरच्या साईडला उचलायची. म्हणजे काय होतं की सरळ पडल्यानंतर जी आपली जीभ आहे किंवा ती आपल्याला घशाला टेकू शकते पाठीमागे आणि त्याच्यामुळे श्वास आपला बंद पडू शकतो. त्यामुळे अशा केल्यामुळे जीभ वरच्या साईडला जाते आणि एअरवे ओपन होतो आणि त्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं. म्हणजे हे टिल चिन लिफ्ट हे अशा प्रकारचे. आणि हे ज्वाथ्रश म्हणून असतं. आता हे थोडं डीप आहे की जेव्हा एखाद्याला ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा एखाद्या घरावरून तो पडलेला आहे आणि त्याला स्पाईनची इंजुरी झालेली आहे सर्वायकल, तर अशा वेळेस जर आपण हेल्थ चिन लिफ्ट केली तर काय होतं की जे सर्वायकल स्पाईन आहे आपलं म्हणजे मानेचा मणका तो फोल्ड होतो आणि फोल्ड झाल्यामुळे काय होतं की ज्या मणक्यामधून जी काही आपली व्हर्टिब्रल कॉलम मधून जी आपला हे केलेली असते पूर्णपणे स्पायनल कॉर्ड गेलेली असते तर स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशन होतं आणि त्या जागेवर पेशंटला काय होतं की खालचं क्वाड्रिप्लेजिया म्हणजे चारही हातपायावर प्रेशर येऊन डायरेक्ट तो पेशंट गतप्राण होऊ शकतो. जेव्हा ऍक्सिडेंट असेल, वर्ण पडला असेल, मानेवर पडला असेल तर डोक्यावर पडला असेल तर त्यावेळेस मात्र फक्त केवळ अशा प्रकारे ज्वाथ्रस देता आला पाहिजे. पाठीमागनं फक्त आहे तसं मान न हलवता हे दोन्ही बोटाने हा जो खालचा जबडा आहे तो वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामुळं जी काही जीभ आहे ते वरच्या साईडला येते आणि आत केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तो उलटी केलेली आहे का, घशामध्ये काय अडकलेला आहे का किंवा काय आहे का, तरी ती बोटाने आपण काढू शकतो. अशा प्रकारे एअरवे साठी हेल्थची चेंजिंग. त्यानंतर पुन्हा आपण एअरवे आपण क्लिअर केल्यानंतर तो व्यवस्थितपणे बघा कशा प्रकारे आपण हेल्थची चेंजिंग जीभ जशी खाली अडकलेली असते आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस हेल्थची चेंजिंग करतो आपण हे डोकं खाली आणि हे वर तेव्हा ही जीभ जी ऑब्स्ट्रक्ट करत असते, अडथळा निर्माण करत असते ती वर जाते आणि श्वास घ्यायला एक चांगलं होऊन जाते. आणि अशा प्रकारचे त्याला आपण एक पोझिशन जेव्हा देतो रिकव्हरी किंवा जेव्हा आपण त्यांना म्हणतो की शिशुआसन किंवा एक प्रकारचं मकरासन, तर अशा अवस्थेमध्ये देखील आपल्याला उलट पडल्यामुळे जीभ खालच्या साईडला जाते आणि श्वास मार्ग मोकळा होऊ शकतो. तर त्यानंतर व्यवस्थित तो श्वास घेतो का नाही बघण्यासाठी लुक लिसन फील म्हणजे डोळ्याने पहा, लिसन म्हणजे किंवा छाती वर खाली होते का, लिसन म्हणजे गश ऑफ श्वासाचा सोडताना घेताना काही जाणवतो का, फील करा एक 10 सेकंद. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस ब्रिदिंग एअरवे तर पाहिलं आपण कसं क्लिअर करायचं आणि त्यानंतर ब्रिदिंग. त्यानंतर जर समजा तो श्वास घेत नसेल आणि जर आपण तो निश्चित पडलेला आहे तर पटकन आपल्याला सीपीआर आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे सीपीआर करायचा उद्देशच असा आहे की त्याचं हृदय जे बंद पडलेलं आहे, तिथे श्वास जे बंद पडलेला आहे ते जर 4 ते 5 मिनिटाच्या पुढे जर आपण एखाद्या कोणाचं नाकतोंड दाबलं गेलं तर काय होईल की ऑक्सिजन पुरवठा जो त्याच्या मेंदूला जायला पाहिजे विशेषतः किंवा काही टार्गेटेड ऑर्गन्सला जायला पाहिजे, हृदयाला जायला पाहिजे, ते जात नाही आणि मग तिथले सेल्स हे विना ऑक्सिजन डेथ होतात आणि पुन्हा रिकव्हरी अवघड जाते. तर त्याच्यामुळे आपल्याला महत्वाचं काय की श्वास त्याचा चालू केला पाहिजे. त्याचं ब्लड सर्क्युलेशन संपूर्ण त्या ब्लड सर्क्युलेशन ऑक्सिजन व्यवस्थितपणे प्रत्येक ठिकाणी विशेषतः ब्रेनला गेला पाहिजे. कारण 4 मिनिटाच्या वेळ ब्रेनला जर ऑक्सिजन ग्लुकोज वगैरे नाही मिळालं तर मात्र ब्रेन डेड होऊन पेशंट जागेवर जाऊ शकतो. त्याच्यामुळं मेंटेन द सफिशियंट परफ्युजन ऑफ द ब्रेन आणि सफिशियंट परफ्युजन कुठं ऑर्गन्सला कार्डियक आउटपुट व्यवस्थित राहायला पाहिजे आणि ब्रेन डॅमेज प्रिव्हेंशन करण्यासाठी आपल्याला पटकन हे सीपीआर देणं गरजेचं आहे. कारण परमनंट ब्रेन डॅमेज बिगिन आफ्टर 4 मिनिट्स without oxygen and death can occur as soon as 4 to 6 minutes. CPR can restore circulation of oxygen, reach blood to the brain.
म्हणजे सीपीआर मुळे तुमचं ऑक्सिजन कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन मुळे तुमचं ऑक्सिजन पटकन त्या मेंदूला जातो आणि मग तो मेंदू डेथ होण्यापासून वाचतो. त्याच्यामुळे 10 मिनिटाच्या आत बघा 4 मिनिट ब्रेन डॅमेज बिगिन्स आणि 10 मिनिट ब्रेन डेथ सर्टेन. म्हणजे 10 मिनिटाच्या आत आपल्याला किती दक्षपणे क्विकपणे आपण त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन मध्ये कॅप अशा प्रकारे येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे पाहूयात की जसं ब्रेस्ट बोन आहे म्हणजे स्टर्नम आणि विशेषतः लेफ्ट निपल जे आहे, तर ह्या दोन्हीच्या मध्ये जेव्हा आपण स्ट्रेट हँड करतो या पद्धतीने आपल्या बाजूला आपण तुम्ही बसू शकता. डाव्या बाजूला पेशंटच्या आपण वज्रासनामध्ये जसं बसतो तसं घेऊन अशा प्रकारे दोन्ही हात जे आहेत ते इंटरलॉक करायचे. पहा इंटरलॉक अशा प्रकारे हे हात केलेले आहेत आणि आपला जो हे आहे एल्बो जॉईंट म्हणजे हे जो जॉईंट आहे तो आपला स्ट्रेच ठेवला पाहिजे. संपूर्ण शरीराचा भार आपल्या त्या स्टर्नमवर इथं आला पाहिजे आणि आपण 2 सेंटीमीटर आतमध्ये जावेल अशा प्रकारे आपण त्याला पूर्णपणे शरीराचा भार देत आपण त्याला दाब दिला पाहिजे. म्हणजे हृदयावर कॉम्प्रेशन दिल्यामुळे एकतर एअरवे ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन साठी आपल्याला हे करावं लागेल. तर जास्तीत जास्तपणे 2 मिनिट असे केल्यानंतर पुन्हा पल्स लागते का किंवा श्वास तो घेतोय का लाईफ साईन आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि कार्डियक अरेस्ट आपण ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण चेस्ट कॉम्प्रेशन कसं करायचंय 100 ते 120 पर मिनिट. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे फास्ट त्याचे हे दाबायचं छातीचं त्या पद्धतीने. जास्तीत जास्त 2 इंच 5 सेंटीमीटरच्या वर फक्त जास्त हे नको व्हायला एवढ्याच पद्धतीने. आणि अशा प्रकारे आणि ज्यावेळेस लहान मुलं असेल सीपीआर इन इन्फंट्स 2 फिंगर्स त्यावेळेस एकदम लहान मुलं असेल तर पूर्ण हात आपण नाही ठेवू शकत त्या छातीवर. त्यावेळेस आपले जे 2 इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर असतं ते ठेवून देखील आपण त्याच्यात त्या पार्टला प्रेस करू शकतो अशा प्रकारे 1 2 3 4 5 म्हणजे 60 एका मिनिटाला 100 ते 120 कॉम्प्रेशन झाले पाहिजे की ज्याच्यामुळे त्या हृदयाचे जे काही एसए नोड आहे करंट आहे जे बंद पडलेलं आहे ते कॉम्प्रेशन केल्यामुळे त्याचं पंपिंग चालू राहतं आणि आपल्या प्रेशरमुळे त्यातलं हृदय यातलं जे काही ब्लड आहे एखाद्या बॉलवर दाबल्यानंतर ते प्रेस होऊन ब्रेन पर्यंत जाऊ शकतं आणि थोडं काय ना ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा ब्रेनला मिळू शकतो आणि ढकल स्टार्ट गाडी जशी चालू करतो तशा पद्धतीने हृदय स्टार्ट होऊ शकतं. म्हणजे जशा पद्धतीने एखादा विक्टीम पडलेला आहे किंवा आपण त्याला कॅज्युअलिटी घडलेली आहे तर त्या कॅज्युअलिटीला जाऊन रिस्पॉन्सिव्हनेस आपण चेक केला. त्यानंतर सर्क्युलेशन श्वास चेक केला, सर्क्युलेशन आपण चेक केलं, शाउट कॉल फॉर हेल्प आपण करतोय. त्या प्रत्येक गोष्ट आपण 108 ला फोन लावू शकत नाही सगळेच नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना एकत्र करून मदतीला बोलवण्याचा प्रयत्न करायचा. तू इकडे फोन लाव, तू तिकडे हे कर, तू हे आण, अशा प्रकारे आपल्याला करता आलं पाहिजे. चेस्ट कॉम्प्रेशन श्वासासाठी जर श्वास त्याचा बंदच पडला तर हेड टिल चेन लिफ्ट म्हणजे कपाळाचा भाग खाली आणि श्वासाचा वर उचलून तुम्ही तोंडाला तोंड लावून इकडे नाक दाबायचं आणि जास्तीत जास्त एक मोठा श्वास त्याच्या तोंडाला तोंड लावून पूर्णपणे जोरातपणे आपण पुश करू शकतो ब्रश ऑफ एअर. कारण एअरवे क्लिअर झाल्यामुळं आपण ज्यावेळेस तोंडाने तोंड लावून ज्यावेळेस श्वास जोरात देतो त्यावेळेस पूर्ण आपला श्वास घेतलेला हा त्याच्या फुफ्फुसामध्ये जातो आणि थोडं तरी त्याचं ऑक्सिजन त्याला मिळू शकतं. 2 वेळेस तुम्ही अशा प्रकारे मोठा आपण खोल श्वास घेऊन तशा हेड टिल चिन लिफ्ट या मेनूअरमध्ये ज्यावेळेस त्याला आपण 2 वेळेस पंपिंग तोंडाने श्वास देतो जोर जोरात, एकदा घेऊन दोनदा घेऊन पुन्हा 30 वेळेस छाती प्रेस करायची आहे. पुन्हा बघायचं तू चालू आहे का नाही, पुन्हा हेड टिल चिन लिफ्ट नाक दाबायचं, तोंडाला तोंड लावून जोरात श्वास फुंकायचा, त्याच्यामध्ये पुन्हा चेस्ट कॉम्प्रेशन करायचं. ह्या गोष्टी कंटिन्यू तुम्हाला 10 मिनिट पर्यंत करता आलं पाहिजे, अर्धा तास पर्यंत करता आलं पाहिजे जर त्याला वाचवायचं आहे. जोपर्यंत ऍम्ब्युलन्स येत नाही, जोपर्यंत एखादा डॉक्टर येत नाही, जोपर्यंत एखाद दुसरी कॅज्युअलिटी येत नाही, तर तोपर्यंत आपल्याला घरात सुद्धा कोणी एखादा व्यक्ती असं झाला तर करायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्याचा थोडासा फुगतो, थोडा श्वास चालू होतो, थोडं त्याचे लाईफ सायन्स दिसायला लागतात, सायन्स ऑफ लाईफ, जर सायन्स ऑफ लाईफ दिसायला लागतात, हातपाय हलवतो, तो श्वास घ्यायला लागतो थोडाफार हे, तेव्हा त्याला रिकव्हरी पोझिशन मध्ये द्यायचं. किंवा अशा अवस्थेमध्ये जर त्याची उलटी झाली तर ती घशात अडकत नाही, एका बाजूला पडते, जीभ एका बाजूला राहते, त्यामुळे श्वास मार्ग हा रिकामा राहतो. तर अशा प्रकारे हे करता आलं पाहिजे. पण जेव्हा एखादा कॅन्सरचा पेशंट आहे, एखादा सीओपीडी म्हणजे कॉर्पल्मोनरी वगैरे बाकी हृदयाचे प्रॉब्लेम आहेत, ऑलरेडी त्याला खूप सारे डेंजर आहेत, वय खूप झालेलं आहे जवळजवळ 90 वर्षाच्या वर, आणि त्याच्या गळ्यावर असं कुठं लिहिलं आहे DNR डू नॉट रिससिटेट अशा प्रकारे छातीवर किंवा कुठं लिहिलं असेल बाहेर, तर अशा वेळेस मात्र थोडस त्याला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला तरी चालतो. ज्यावेळेस डू नॉट रिससिटेट अशा प्रकारे ज्याच्या शरीरावर किंवा बेल्ट असेल, पट्टा असेल, बांधलेला असेल, तर अशा वेळेस मात्र टाळायचं आहे. कारण तिथं रिससिटेट करून त्याचं लाईफ वाचून त्याच्यासाठी सुद्धा
उपयोगी नसतं अशा प्रकारचं आहे. तर कारण कॅन्सर किंवा इतर असे पेशंट असतात की ज्याच्यामध्ये उपयोग होत नाही, किंवा एखादा असा पेशंट असतो डेंजर झोनचा की तुम्ही रिसर्च करताना तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून अशा वेळेस तिथे त्यांना त्यांच्या अंगावर अशा प्रकारचे सायन्स लिहिलेले असतात. आपला डिफिब्रिलेटर आता आपल्याकडे नाही, पण जागोजागी डिफिब्रिलेटर फॉरेन मध्ये किंवा सगळीकडे असतात. तर ते सामान्य स्कूल गोईंग किंवा प्रत्येक व्यवसायामध्ये असणाऱ्या ऑफिसमध्ये सुद्धा, स्कूल्स मध्ये सुद्धा सगळ्यांना ट्रेनिंग दिली जाते की कशा प्रकारे डिफिब्रिलेटर असेल तर पटकन डिफिब्रिलेटर आजूबाजूला कुठं असेल तिथून पटकन मागून घेऊ शकतात, किंवा कॅज्युअल्टी 108 येते तेव्हा त्याला 2 पॅड असतात, एक डाव्या बाजूच्या निपलच्या खाली आणि दुसरा स्टर्नमच्या राईट साईडला ते लावू शकतात. आणि अशा प्रकारे डिफिब्रिलेटरचं बटन हे सगळेजण बाजूला सरकून हे करू शकतात. पण जेव्हा आपण सीपीआर देतो तोपर्यंत ज्यांना माहिती आहे ते येऊ शकतात, किंवा आपल्याला जरी माहिती नसते तर हे 2 पॅड फक्त खाली एक आणि या साईडला एक लावणं आणि डिफिब्रिलेटर लांब बाजूला सरकून हे दाबणं हे गरजेचं असतं. त्याच्यामध्ये एक प्रकारचा करंट, इलेक्ट्रिक शॉक, आपल्या हृदयाला एक प्रकारचा शॉक बसतो आणि जे काही आपल्या याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट चालतात हृदयामध्ये, SnO2, AV नोड, AV नोड 2, बंडल ऑफ हीज, बंडल ऑफ हीज टू पर्किन्सन्स फायबर, म्हणजे आईच्या पोटात असताना हृदय सुरू होतो, स्वयंचलित पंप, म्हणजे एक प्रकारचे करंट त्याच्यामध्ये असतो, तर तो बरेपर्यंत चालू असतो. पण अशा वेळेस ज्यावेळेस बाहेर एखादा स्टिम्युलेशन मिळतो किंवा एखाद्यावर जर एखादा रुग्ण पडलेला आहे तर एखादा आपण जोरचा फटका आपण त्याच्या हाताने आपल्या त्याच्या डाव्या बाजूच्या निप्पलच्या खाली जोरात मारू शकतो, की ज्याच्यामध्ये काय होते, डिफिब्रिलेटर सारखा धक्का त्याच्या हृदयाला बसतो आणि ते हृदय पुन्हा स्टार्ट होऊ शकतं. अशा प्रकारचं आपल्याला करता आलं पाहिजे. जेव्हा अँब्युलन्स येते त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये अत्यावश्यक अशा प्रकारे एअरवेज असतात की ज्याच्यामध्ये एंडोट्रॅकियल ट्यूब किंवा बाकी इतर गोष्टी टाकून त्याला सिक्युअर केलं जातं आणि अशा प्रकारचे आंबू बॅग लावून इथे ऑक्सिजन लावून हे प्रेस करून आर्टिफिशियल त्याला लंग्सचं काम करते. श्वास फुंकला जातो आतमध्ये, पुन्हा बाहेर केला जातो. ऑक्सिजन जोडल्यानंतर हे पटापट अशा प्रकारे तिथे मग सर्क्युलेशन व्यवस्थित मेंटेन केलं जातं. काही इंजेक्शन सलाईन वाटे, रक्ता वाटे, आयव्ही वगैरे दिलं जातं. त्यामुळे होतो 108 येईपर्यंत अँब्युलन्स मात्र आपल्याला ह्या गोष्टी बेसिक करता आल्या पाहिजेत. तर बेसिक जे आहे व्हॉट्स कमिंग अप वी शॅल नो कव्हर द फॉलोइंग ऍस्पेक्ट, म्हणजे समजा एखाद्याला लागलेला आहे, ब्लिडिंग सुरू झालेलं आहे, एखाद्याला शॉक मध्ये आहे, स्ट्रेन आहे, एक बेसिक काही ठराविक गोष्टी बघू आपण आणि आपले काही प्रश्न असतील तर त्याच्यावर उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. जेव्हा एखाद्याला ब्लिडिंग होते, कोणाला फ्रॅक्चर झालाय, कट झालंय आणि तिथून जर रक्त जर जास्त जात असेल, कधी कधी छोटस लागलेलं असतं मार, फक्त रक्तवाहिनी तुटलेली असते आणि खूप ब्लिडिंग होत असते, तर आपण अशा वेळेस काय करायचं, आधी त्याचं रक्तस्राव कसं थांबवता येईल हे पटकन बघितलं पाहिजे. आणि एखादा छोटा पॉईंट आहे तर त्या पॉईंट वरच व्यवस्थित प्रेस करून आपल्याला तो रक्तस्राव थांबता आला पाहिजे. नाहीतर आतमध्ये ब्लिडिंग होते आणि वर फार मोठा असं एखाद्याचा फेटा काढलाय आणि गुंडाळलाय अंदाजे वर आणि ते रक्तस्राव थांबलेलं नाही, ते फक्त आपण वरनं कव्हर केलं, असं नाही व्हायला पाहिजे. आपल्या प्रेस टू द वुंड जिथं लागलेलं आहे त्या भागावर पटकन एखादा रुमाल किंवा हे घेऊन प्रेस पटकन करायला लावायचं आणि पटकन तिथेच एक छानपैकी नॉट आणि गाड बांधता आले पाहिजे. रेज अँड सपोर्ट द इंजुरी पार्ट, पायाला लागलेला असेल, हाताला लागलेला असेल तर त्याला झोपून तो पार्ट हृदयाच्या वरच्या साईडला घेतलं पाहिजे आपण. कारण हृदयाच्या बाजूला जर आपण राहिलो हृदयाकडेच जर, तर काय होईल की हृदयाच्या खाली समजा झोपलोय आणि खालच्या साईडला त्याच्या हाताला लागले आणि खाली जर सोडलं किंवा त्याला उभा केला पायाला लागलं तर पूर्ण प्रेशर त्या पायाकडे आणि तिथून रक्तपुरवठा जोरात जाईल. आणि तेच जर समजा आपण त्याला झोपवलं आणि पाय वर केले तर हृदय हे खालच्या साईडला राहतं आणि अँटी ग्रॅव्हिटी वरच्या साईडला, ते जिथं लागलेलं वुंड आहे ते वरच्या साईडला राहील, त्यामुळे प्रेशर त्या वुंडवरचं कमी, रक्तपुरवठा रक्तस्त्राव देखील तिथून कमी होत जाईल. बँडेज म्हणजे जिथं लागलंय किंवा एखादा साप चावलाय किंवा काय, जसं बँडेज आपण त्याच्या वरच्या बाजूला टॉर्निकेट लावतो आणि तिथून थोडंफार रक्तस्राव करून तिथला विष काढण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रकारे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. चेक सर्क्युलेशन बिलो वुंड, बघा रक्तपुरवठा जास्त होत नाही ना, रक्तस्राव होत नाही ना बांधल्यानंतर. इफ सिव्हिअर ब्लिडिंग परसिस्ट गिव्ह नथिंग बाय माउथ अँड कॉल इमर्जन्सी सर्व्हिस, पटकन आपल्याला 108 ला फोन करता आला पाहिजे. एखादा शॉक येऊन पडलाय तर सुरुवातीला डॉक्टर्स ABCD आपल्याला करता आलं पाहिजे. डेंजर झोन बघणं, रिस्पॉन्स बघणं, सेंड फॉर हेल्प मदतीसाठी पाठवणं, एअरवे, ब्रिदिंग, सर्क्युलेशन अँड डिफिब्रिलेटर ह्या गोष्टी पाहणं, कॉल इमर्जन्सीज आणि पोझिशन फक्त ठेवायचं. शॉक मध्ये जर असेल तर काय होतं की बीपी एकदम कमी होतो सडन आणि त्याला हृदयाला, मेंदूला आणि वेगवेगळ्या अवयवाला रक्तपुरवठा कमी होत असतो. तर मग अशा वेळेस काय करायचं, जर पाय वरच्या साईडला आपण उचलले एखाद्याने तर काय होईल की पायाकडचा रक्तपुरवठा हा पोटाकडे, छातीकडे, छातीकडून मेंदूकडे जाईल. त्यामुळे विशेष ऑर्गन आपला मेंदू आहे, हृदय आहे, मग तिकडे रक्तपुरवठा जास्त झाल्यामुळे ते ऑक्सिजन रक्तपुरवठा
त्यातनं ग्लुकोज, त्यातून जे काही व्हायटल न्यूट्रियन्स आपल्या त्या ऑर्गनला लागतात ते योग्य ठिकाणी पोहोचतात आणि ब्रेन डेथ होण्यापासून, कार्डियक अरेस्ट होण्यापासून आपण वाचू शकतो. नाहीतर अशा चक्करून पडलेल्या पेशंटला ज्यांचं पल्स बीपी लागत नाही, घाम आलाय अंगाला आणि तो श्वास नीट घेत नाही, त्याला आपण उठून बसवतो, त्याला आपण उभा करतो, त्याला आपण पाणी पाजवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याला मृत्यूच्या खाईत ढकलतो. का तर एकतर बीपी कमी झाला असतो, त्याला बसवलं, त्याला उभा केलं तर काय होईल, त्याच्या मेंदूकडचा हृदयकडचा रक्तपुरवठा पायाकडे जाईल आणि त्याच्या मेन ऑर्गनलाच रक्तपुरवठा पोहोचणार नाही. त्याच्यामुळे तो लवकर गतप्राण होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला झोपून त्याचे पाय वर करणं, हे इलिव्हेट द लेग्स, कमीत कमी एक 12 ते 10 ते 12 म्हणजे एक 45 सेंटीमीटर पर्यंत वर घेऊ शकतो आपण, सॉरी अंश त्यापर्यंत, किंवा 90 डिग्री पर्यंत सुद्धा पाय तुम्ही वर घेऊ शकता सुरुवातीला. पुन्हा ते हळूहळू 45 ला आणून ठेवू शकतात. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात. आणि कशामुळे त्याला चक्कर येऊन पडलाय तो पाहणं गरजेचं आहे. त्याला शॉक लागला होता का, काही त्याला एखादं बाईट आहे, चावलंय काही, का अचानक त्याला अटॅक आला, ह्या सगळ्या गोष्टी नंतर. आणि फर्स्ट एड फॉर शॉक, शॉक मध्ये जेव्हा पेशंट एकदम चक्कर आले असते, कन्फ्युजन मध्ये असतो, त्याला मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असतो, त्यामुळे तो रेस्टलेस झालेला असतो, त्याला चक्कर येत असते, हातपाय त्याचे कोल्ड झालेले असतात, स्वेटिंग असतात आणि ब्रिदिंग पण त्याची व्यवस्थित नसते, उलट्या होऊ शकतात, त्याला घाम येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी बघत बघत त्याला नेमकं काय झालेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. कॉल 108 ला तर करणं गरजेचं आहे, पाय वर करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचे जे काही गुंड्या वगैरे बाकी थोडंसं सोडणं गरजेचं आहे. गर्दी न करता तिथे आपल्याला त्याला हवेशीर ठिकाणी त्याला पटकन शिफ्ट करता आलं पाहिजे. अंगावरचे कपडे, ते गुंड्या वगैरे ते थोड्याशा ढिल्या केल्या पाहिजेत आणि विक्टिमला उलटी होणार नाही अशा प्रकारे त्याला रिकव्हरी पोझिशन मध्ये ठेवता आलं पाहिजे. उलटी जरी झाली तर त्याच्या घशामध्ये अडकू नये. सरळ जर चेहरा वर करून झोपला तर उलटी केली तर पुन्हा तो अडकू शकतो. पण जर त्याला आपल्या शिशु पोझिशन मध्ये किंवा त्याला प्रोन पोझिशन म्हणतो, किंवा आपण त्याला मकरासन अवस्थेमध्ये त्याला झोपवलं तर उलटी जरी झाली तर ती उलटी जमिनीवर पडेल आणि त्याच्या श्वासामध्ये अडथळा त्याचा निर्माण होणार नाही. की विक्टिम गो आर्म विथ कोट अँड ब्लँकेट. जर तो पाण्यामध्ये पडलेला आहे आणि त्याला थंडी वाजत असेल किंवा तर अशा वेळेस त्याला ब्लँकेटने पांघरून त्याला हे केलं पाहिजे. गिव्ह नो फूड, ड्रिंक, अल्कोहोल अँड टोबॅको अशा प्रकारचे काही लगेच त्याला काही खायला देऊ नका, कारण त्या घशामध्ये काय अडकलं का बाकीच्या गोष्टी पहा, कम्फर्ट बघा आणि रिकव्हरी पोझिशन मध्ये ठेवून द्या त्याला. आणि 108 ला फर्स्ट एड मध्ये कॉल करणं गरजेचं आहे. शॉकचे सिम्पटम्स तुम्हाला माहिती आहे, वीक रॅपिड पल्स, कॅल्मी वगैरे बाकी आपण बघितलंय, नॉसिया होऊ शकतो, सगळ्याच गोष्टी. एखाद्याला लागलेला आहे खूप, एखाद्याला बॉल लागलाय, एखाद्याचा पाय मुडपलाय, एखाद्याला हे काही झालेलं असेल, अशा वेळेस तर राईस हे लक्षात ठेवायचं. स्ट्रेन अँड स्ट्रेनला रेस्ट, पूर्णपणे तो पार्ट मेमोराइज करा, पूर्ण विश्रांती द्या. तेथे आईस अप्लाय करा, म्हणजे थंड बर्फाच्या ह्याने तिथे त्याला कोल्ड हे करा. कारण थंडीमुळे काय होतं, तिथं जे काही आतले मसल टिअर झालेले असतील, मसल टिअर बरोबर काही बारीक जे रक्तवाहिनी असतात ते पण टिअर झालेले असतात, त्यामुळे रक्तपुरवठा तिथे वाढून काय होईल, जसा डोळ्याला मार लागला की डोळा सुचतो, फुगतो, का तर तिथे सॉफ्ट टिश्यू असतात आणि ब्लिडिंग आतमध्ये व्हायला लागतं. अशा वेळेस जर आपण कोल्ड एखाद्या बर्फाने जर आपण त्याला शेकण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, कॉन्स्ट्रिक्शन होतं, म्हणजे तिथले व्हेसल्स आहेत ते एकदम तोंड बारीक होतात आणि रक्तपुरवठा तिथला थांबतो, म्हणजे जास्त जे होत असतो इंटरनल ब्लिडिंग ते स्टॉप होतं. कॉम्प्रेशन, जसं आपण इलास्टिक बँडेज असेल किंवा स्क्रेप बँडेज असेल तरी त्याच्यावर एक प्रकारचा सॉफ्टपणे कॉम्प्रेस द्यायचं लोकलला, म्हणजे बारीक रक्तपुरवठा आपलाही थांबतो आणि एक सपोर्ट मिळतो. इलिव्हेट अबव, आणि हृदयाच्या वरच्या साईडला जे काही पार्टला लागलेलं आहे ते हृदयाच्या वरच्या साईडला घ्या. हाताला लागलं तर हात वर करा, पायाला असेल तर पाय वर करा, म्हणजे हृदयापासून वर जर घेतलं तर अँटी ग्रॅव्हिटी हृदय पंपिंग करताना रक्तपुरवठा तिथं कमी जातो आणि तिथं लोकल ब्लिडिंग कमी होऊन जातो. अशा प्रकारे. किंवा एखादा फ्रॅक्चर झाला पडल्यानंतर, ऍक्सिडेंट झाला तर काय होतं की एक तर पटकन जो पार्ट फ्रॅक्चर झालेला आहे तो इमोबलाइज करा. हात झालाय, पाय झालाय, बाकी झालाय तर शेजारी पाजारीचे जे काही एखादी काठी असेल किंवा लाकूड असेल, फळी असेल तर पटकन त्या पायाखाली ठेवा आणि तो पाय त्या फळीवर ठेवून बाजूला काट्या वगैरे बांधून त्याला चांगल्या प्रकारे रुमालाने 2-3 ठिकाणी प्रेस करू शकता आणि तो पाय स्ट्रेट ठेवू शकता, त्याची हालचाल बंद करू शकता तुम्ही. कारण जेवढी फ्रॅक्चरमुळे हालचाल होईल तेव्हा फ्रॅक्चरचे जे काही आतले पार्ट्स असतात ते एकमेकाला घासतात किंवा आजूबाजूला लागतात, त्यामुळे ब्लिडिंग चान्सेस जास्त होतात. लक्षात घ्या, कुठेही एखाद्या ठिकाणी फ्रॅक्चर झाला
तर तिथे 1 ते 1.5 लिटर रक्त त्या ठिकाणी जमतं, तिथं स्वेलिंग येते. समजा ऍक्सिडेंट होतो आणि 2 ते 3 ठिकाणी जर फ्रॅक्चर झाला तर काय होईल की जिथं फ्रॅक्चर झालं तिथे 1 ते 1.5 लिटर रक्त जर तिथं जमा झालं, 2 ठिकाणी झालं तर तिथे 1 ते 1.5 लिटर, तिसऱ्या ठिकाणी फ्रॅक्चर झालं तर तिथे 1 ते 1.5 लिटर. आपल्या शरीरामध्ये असतं रक्त किती 5 ते 6 लिटर, बरोबर. आणि जर समजा 1 लिटर 2-3 ठिकाणी फ्रॅक्चर झालं तिथं गेलं तर काय होईल, तिथं रक्त गेल्यामुळं जे काही आपल्या मेंदूला, हृदयाला, किडनीला किंवा इतर सॉफ्ट ऑर्गन जे आहेत त्या ठिकाणी ते रक्त पुरवठा कमी पडेल. रक्त पुरवठा कमी पडला की ऑक्सिजन पुरवठा कमी पडेल, ऑक्सिजन पुरवठा कमी पडलं की बाकीचे न्यूट्रिएंट्स व्हॅल्यू आणि शॉक मध्ये पेशंट जातो आणि पेशंट जागेवर जातो. म्हणजे फ्रॅक्चरमुळे पेशंट मरत नसून काय होतं की रक्त पुरवठा त्या ठिकाणी जास्त झाल्यामुळं इकडे मेंदूला रक्त पुरवठा कमी पडतो, त्याच्यामुळे जातो. म्हणून साध्या ह्याच्यामध्ये सुद्धा ब्लिडिंग जर आतमध्ये कुठं होत असेल तर योग्य वेळी आपण लक्ष देऊन तो जर पार्ट आपण स्ट्रेट करून इमोबलाइज केला तर रक्त पुरवठा तिथला होणारा कमी होतो. आणि जे काही महत्वाचे आणि त्यांना योग्य अपलिफ्ट केलं, हृदयापासून वर हात घेतला, पाय घेतला तर रक्त पुरवठा जास्तीत जास्त आपल्या मेंदूला, हृदयाला लागू शकतो आणि ते वाचू शकतो. तर अशा प्रकारे शॉक जे निर्माण होतं फ्रॅक्चर मध्ये तर ह्यामुळे होतं. आणि पटकन म्हणून आयव्ही लाईन सिक्युअर करतात, पटकन त्यांना सलाईन देतात, प्लाझ्मा देतात, ब्लड देतात. तर त्यामुळे फ्रॅक्चर मध्ये पेशंट का मरतो तर लक्षात आलं असेल जिथं फ्रॅक्चर होतं तिथं. म्हणून एखाद्या फ्रॅक्चर मध्ये पेशंट वाचतो, 2 झाले तर थोडं त्रासदायक होतो, 3 झाले तर मात्र ब्लड पुरवठा तिथे जास्त झाल्यामुळे इतर ठिकाणी कमी पडून जाऊ शकतो. पॉइझनिंग मध्ये सुद्धा आपल्याला पटकन पाहता आलं पाहिजे की DRS, ABCD. पण पॉइझनिंग मध्ये पेशंट पॉइझन घेतला असता आपण तोंडात तोंड लावून जर श्वास घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सेफ्टी आपण आपला विचार केला पाहिजे कशा प्रकारे आपल्याला काही करता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे साईन सिम्पटम्स बघून आपल्याला जर वाटलं की ते पॉइझनिंग आहे तर अशा वेळेस तुम्ही जर तो कॉन्शियस असेल तर पटकन त्याला दूध म्हणा किंवा पाण्यामध्ये चारकोल पावडर जे असतं, कोळसा वगैरे बाकी अशा प्रकारचे टाकून पटकन पाजून त्याला पटकन उलटी करायला लावणं हे गरजेचं आहे. जर समजा दूध तिथं पाणी नसेल तर पटकन आहे तसं त्यांना स्वतःला बोट घालून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. पटकन पाणी घ्या, कोमट करा किंवा साध्या पाण्यामध्ये मीठ टाका, पॅड लावा, ओमिटिंग करा. ह्या प्रकारे देखील आपण विचार करू शकतो. जोपर्यंत जेवढं आपल्याला बाहेर पटकन आपल्याला पॉइझन काढता येईल तेवढं आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे. एखाद्याला स्नेक बाईट आहे तर पटकन आपण टॉर्निक्यूट आपल्याला वर लावता आलं पाहिजे आणि ज्या भागाला चावले त्या भागावर एक आपण आपल्या हातात जे असेल जे काही मिळेल त्यांनी तिथे काही मार्क्स करून तिथून आपल्याला रक्तपुरवठा बाहेर करता आला पाहिजे आणि वर रक्त सर्क्युलेशन थांबलं पाहिजे वरचं. कारण का तर ते पुन्हा सर्क्युलेशन मधून पॉइझन पूर्ण शरीरामध्ये जाईल आणि त्याचा इफेक्ट मेंदूवर, हृदयावर होऊन, किडनीवर होऊन वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम डेव्हलप व्हायला लागतील. कारण सापाचे 2 प्रजाती असतात, एक हिमोटॉक्सिक आणि नेक्रोटॉक्सिक. तर जर न्यूरोटॉक्सिक जे आहेत तर ते काय होतं की पॅरालिसिस करायला लागतात, संपूर्ण शरीरामध्ये मसल्स हे पॅरालाइज होऊन जातात, त्याच्यावर आपलं कंट्रोल राहत नाही. त्यामुळे श्वासाचे जे स्नायू असतात ते पॅरालाइज झाल्यामुळे आपण श्वास घेणं सोडणं हे जे मसल्सचं काम आहे ते वीक होतं आणि आपोआप जे आपले डोळे आहेत ते पडायला लागतात, खाली डोळे उघडता येत नाहीत कारण पूर्ण मसलच पॅरालाइज होतात आणि श्वास आपला बंद करून आपण बोलू शकतो. आणि दुसरं जे हे कोब्रा स्नेक बाईट मध्ये होतं. आणि जो दुसरा साप जो असतो तो क्रेट म्हणा, वायपर म्हणा, ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक, एकदा साप चावला की त्यातले जे काही टॉक्सिन्स आहेत ते संपूर्ण रक्तामध्ये फिरून त्यातले जे काही प्लेटलेट्स आहेत ते डॅमेज करतं आणि ब्लिडिंग टाइम त्याचं कमी होऊन सगळीकडे रक्तस्राव थांबत नाही. नाका तोंडात, शरीरामध्ये, किडनीमध्ये चौपट रक्तस्राव तो जिथं चावला तिथून रक्तस्राव सतत होईल, तो विक्टीम जागेवर जाऊ शकतो. त्याच्यामुळे चावल्याच्या ठिकाणी पटकन आधी बांधणं आणि त्या ठिकाणी पटकन काही मार्क्स करून जखम करून त्यातला रक्तपुरवठा जास्तीत जास्त बाहेर काढून टाकलं आणि लवकरात लवकर 108 किंवा स्थानिक हॉस्पिटलमध्ये पटकन शिफ्ट करणं हे गरजेचं आहे. आणि मग तिथे अँटीव्हेनम ट्रीटमेंट त्याला देऊन बाकीच्या गोष्टी त्याच्या टॉक्सिक, नॉन टॉक्सिक स्नेक्स हे पाहणं गरजेचं आहे. कारण भीतीनेच लोक मरतात. कारण साप सुद्धा हे प्रत्येक 360 प्रजाती आहेत त्यातले 4च स्नेक्स असे आहेत की जे विषारी आहेत, 4च प्रजाती, आणि ते सुद्धा लवकर आपल्याला चावत नाही जोपर्यंत त्याच्या अंगावर पाय पडत नाही, स्वतःहून कधी ते चावत नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आहेत, कोब्रा, वायपर, क्रेट आणि रसल्स वायपर, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या 4 प्रजाती फक्त यामध्ये आहेत. तर अशा प्रकारे आपण विचार करू शकतो. जर बर्न असेल, घरामध्ये लहान मुलगा असेल, कधी कधी बऱ्याच गोष्टी अशा असतात की तो दुधाचं भांड घेतो, ते एकदम भांड ओढतो किंवा चुकून चालता चालता कोण पाय एखाद्या निखाऱ्यावर पडतो, एखादा मुलगाच भाजीमध्ये हात घालतो, गरम पाण्यामध्ये हात घालतो किंवा पडतो, ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर पटकन आपल्याला त्यापासून बाजूला करणं
स्वतःला देखील त्या ठिकाणी पाहणं. आणि बर्न एरिया जो आहे तो हॉट बर्न एरिया अंडर कोल्ड रनिंग वॉटर फॉर मिनिमम फॉर 20 मिनिट, 20 मिनिट एखाद्या थंड पाण्याखाली त्याला थांबवता आला पाहिजे, बसवता आला पाहिजे. रिमूव्ह एनी कन्स्ट्रिक्शन. जर अंगावर काही कपडे असतील आणि ज्वेलरीज असतील, गहिने वगैरे बाकीचं, तर ते पटकन बाजूला काढणं गरजेचं आहे. कपडे बाजूला काढणं गरजेचं आहे, कारण ते कपडे पुन्हा चिटकून त्याला त्रासदायक होऊ शकतो. आणि कव्हर बर्न एरिया, जो बर्न एरिया झालेला आहे एकदा हॉट वॉटर ते काय कोल्ड वॉटर करून बाजूला काढले की तो चांगल्या स्वच्छ कपड्याने तो झाकून घ्यावा. त्याला घरात तूप असेल तर एखाद्या तुपाचा लेप देखील आपण वर देऊ शकतो आणि कूल करून त्यांना पटकन आपण शिफ्ट करू शकतो. तर अशा प्रकारे बर्न स्टैंडर्ड प्रिकॉशन आपल्याला घेता आना पाहिजे. कारण जर कोणाला ब्लड, जब किसी को अगर ब्लड शरीर में से आता रहेगा तो उससे थोड़ा सा हमें, हमारे शरीर को ब्लड लगना नहीं चाहिए, उसके बारे में थोड़ा सा ध्यान देना चाहिए. हमें अगर किधर इंजरी है दूसरों को ब्लड है हैंड को, तो हमें टच हुआ तो उससे जो भी उसको HIV रहेगा शायद, तो उसको हेपेटाइटिस बी रहेगा, हेपेटाइटिस सी रहेगा या कुछ रहे, तो हमें भी हमारे इसमें से हो सकता है. तो थोड़ा बहुत हमें प्रिकॉशन लेना चाहिए. हाथ में कपड़ा वगैरह बाकी लेके अच्छी तरह से उसको बांधना चाहिए. हमें भी पहले फर्स्ट अपनी स्टैंडर्ड प्रिकॉशन पालन करना चाहिए. ये होने के बाद हैंड वॉश करना चाहिए, सैनिटाइजर यूज करना चाहिए. थोड़ा सा हमें देखिए इम्यूनाइजेशन भी करके लेना चाहिए. हेपेटाइटिस बी का हम इंजेक्शन लिया है क्या, हर महीने को एक एक ऐसे 3 महीना लेना चाहिए और बूस्टर डोज 5 बरस के बाद रहता है. हेपेटाइटिस बी से हम बच सकते हैं. अलग अलग प्रकार के ये हम टूल्स यूज कर सकते हैं. स्टैंडर्ड प्रिकॉशन, हैंड स्वच्छ हैंड धोना, अलग अलग हैंड धोने की भी कुछ पद्धति है वो आप धो सकते हैं. ग्लोव्स पहनना, मास्क पहनना, इस तरह से इम्यूनाइजेशन करके लेना. फर्स्ट एड बॉक्स हमारे गाड़ी में या कहीं पे भी रखना चाहिए और स्वच्छता वगैरह बाकी ये सभी पालन करना चाहिए. तो यहाँ पे टेक होम मैसेज क्या है कि टेक द राइट एक्शन क्विकली एंड कॉन्फिडेंटली कैन मेक द डिफरेंस बिटवीन लाइफ एंड डेथ फॉर अ पर्सन डीलिंग विद कार्डियक अरेस्ट. अगर किसी को कार्डियक अरेस्ट गिर के पड़ता है तो ये चेन ऑफ सर्वाइवल जो है, क्यों बात हमें उसका जैसे बोलते ना कि एंटर रिकॉग्निशन करना चाहिए क्या है क्या नहीं, DRS, डेंजर, रिस्पॉन्सिवनेस आणि कॉल फॉर हेल्प, ये करने के बाद तो प्रिवेंट कार्डियक अरेस्ट ऑलमोस्ट. फिर बाद में अर्ली CPR हमें खुद देना चाहिए. फिर बाद में डिफिब्रिलेटर यूज रहेगा. फिर बाद में जब आएगा ABCD, तो इस प्रकार ये हमें करना चाहिए यहाँ आने के बाद. इसलिए तो अगर स्वास्थ्य इंडिया बनाना है तो हमें डॉक्टर के पास नहीं, वेलनेस कोच पर जाना पड़ेगा. ये इतना अगर माननीय पंतप्रधान जी बोलते हैं या समाज के लोग हमें अगर एक वेलनेस कोच या एक अच्छा आइडियल मानते हैं जो भाई मॉर्निंग में वर्कआउट करता है, सबका संतुलित आहार लेता है, तो हम एक आदर्श की तरह हमें देखते हैं लोग. तो हमें ये सभी चीजों का ज्ञान रहना ये हमारे लिए इम्पोर्टेंट रहता है. एक जवाबदार नागरिक है हम जब हम हेल्थ बास्केट फोरम के ऊपर रह के टू मेक द वर्ल्ड हेल्दी एंड हैप्पियर बाय चेंजिंग पीपल्स लाइफ, इस मिशन से जुड़ चुके हैं, तो हमें इसका पूरा जानकारी रहना चाहिए. और ये सब करने में हमें क्या मिलता है, तो एक हमारा धर्म पालन करते हुए मिलता है. उस आदमी से मैत्री हो जाती है, कुछ पैसा मिल सकता है, यश मिलता है. और ये करने के बाद हमें एक प्रकार का कर्म अभ्यास होता है. और हम कामना करते हैं कि हमें राज्य भोगने की इच्छा नहीं है, ना स्वर्ग सुख भोगने की इच्छा नहीं है, ना जीवन मरने के चक्र से हमें मुक्ति चाहिए. हमें तो चाहिए कि दुखी तपती प्राणिनाम आरती नाशना, आरती यानी उनकी दुख रोग जो दूर करना है, यही हमारे मन की हम प्रार्थना करते हैं. इसलिए हम अच्छे से अच्छे जो है हमारा हेल्थ अच्छे रखिए, अच्छे स्किल डेवलप कीजिए और हमारे शरीर का विनियोग अच्छी तरह से होना चाहिए. जैसे बोलते हैं तैसे मुख्य ब्रह्म नाम हटिते सात्विक काम पर विनियोग भी ना विफल हो. तो इसलिए हमें लोगों की ज्यादा न्यूट्रिशन देके ज्यादा उनकी लाइफ बचा के उनको सीडेंटरी लाइफस्टाइल से अच्छा लाइफस्टाइल बना के उनको हेल्प करना है. बिग थैंक्स कि मुझे आज बोलने का मौका आपने दिया है. थैंक यू एवरीवन जो आपने मेरा ये सुना है, तो थैंक यू वेरी मच. तो इस प्रकार हम बेसिक लाइफ सपोर्ट और एडवांस लाइफ सपोर्ट से और हम दक्ष रह के शुद्ध रह के हम एक किसी की जान बचा सकते हैं. यस, थैंक यू वेरी मच. गो टू होस्ट. Yes, as always, really extremely important pointers. क्योंकि जैसा मैंने पहले ही कहा था, हम लोग वेलनेस वॉरियर्स है और हमें पता नहीं है हमें कब जरूरत पड़ सकती है ऐसे चीजों की, या लाइफ में भी हमारे घर में अड़ोस पड़ोस में बिल्डिंग में रात गए जहाँ पे डॉक्टर्स अवेलेबल नहीं है, तो ऐसे वक्त पे एज अ वेलनेस कोच, एज अ वेलनेस वॉरियर हम क्या कर सकते हैं, इसके बारे में बहुत ही बढ़िया पॉइंटर्स दिए हैं डॉक्टर आनंद सर ने. और वी आर रियली ब्लेस्ड टू हैव डॉक्टर टीम ऑन दिस फोरम जो हमें हर छोटी छोटी बातों पे गाइड करते हैं.
सो इसके रिलेटेड अगर किसी के माइंड में सवाल है तो आप डेफिनेटली पूछ सकते हो, हैंड रेज कर सकते हो, ताकि हम आपके सवाल डॉक्टर साहब तक पहुंचाए। यस, किसी को कुछ सवाल पूछना है? ये हमारा एक ऐसा फोरम है जहां पर बिल्कुल भी आपको शर्माने की जरूरत नहीं है। आप बिल्कुल आपका सवाल पूछ सकते हो, क्योंकि हो सकता है आपके सवाल की वजह से और कॉल के ऊपर के 50 लोगों को भी उसका सोल्यूशन मिल जाए, राइट? तो यस, रमा मैम ने ही हैंड रेज किया है। यस मैम। यस सर, एक क्वेश्चन पूछना चाहती हूँ। अगर कहीं पे आग लगी हो और वहां पे क्या होता है, अगर वो आदमी बर्न हो जाता है तो उसका डिहाइड्रेशन भी होता है, साथ ही साथ में वहां पे बहुत सारा स्मोक रहता है, तो उसकी वजह से भी वो सफोकेट होता है। तो उस टाइम पे क्या केयर करनी चाहिए और किस तरीके से उसको क्या कंडीशन में लेके फिर उसको फर्स्ट एड करना चाहिए? सर थैंक यू। देखिए, आग लगना तो ये बहुत डेंजर बात है, क्योंकि वहां पे जाते टाइम पहले तो डेंजर जोन में हम जा रहे हैं, किस वजह से आग लगी ये सब देखना पड़ेगा। और ज्यादा ज्यादा हमें आग लगी है तो सबसे बढ़िया पॉइंटर्स ये रहता है कि आग लगने के बाद कहाँ पे आग लगी है, कहाँ पे बाकी अपना जो विक्टिम है उसको निकालना है, ये सब हमें देखना पड़ेगा। प्रिवेंटिव मेजर्स अपने पास है क्या? थोड़ा सा हम पानी डाल सकते हैं, लेकिन समझो इलेक्ट्रिक से अगर आग लगी है तो वहां पे पानी डाल के भी उपयोग नहीं है। तो ये सब थोड़ा सा हमें उस टाइम जैसे बोलते हैं ना कि सेंस ऑफ ह्यूमर जो बोलते हैं हम, कि विजडम वहां पे रहना चाहिए। लेकिन जब आग लगती है तो धुआं ऊपर के साइड में उठता है, तो हम रेंगते रेंगते हम नीचे जा सकते हैं, या नहीं तो हमारे पास अगर कोई रुमाल है, कपड़ा है, तो हम वो पानी में भिगो के हमें हमारे चेहरे के ऊपर या नाक के ऊपर हमें डालना चाहिए। क्योंकि क्या होता है कि वहां से एब्सॉर्ब होकर हम बच सकते हैं। समझो हम ही कहाँ अटक गए हैं और आग लगी है, तो हम क्या कर सकते हैं? तो इस तरह से ज्यादा ज्यादा हम बाथरूम में जाके पानी छोड़ के जहाँ कहीं आग लगी है उसके ऊपर डाल सकते हैं। लेकिन पहले जब पानी डालते तो वहां से बहुत ही स्मोक या धुआं निकल आएगा, फिर बाद में कहाँ से बाहर निकलना है ये हमें अंदाज लेना पड़ेगा। इस तरह से एक बार मेरे साथ भी ऐसी बहुत बड़ी घटना हुई थी कि सर थोड़ा सा आपको रोक रहा हूँ बीच में, थोड़ा सा माइक के पास आकर बात कीजिए सर प्लीज। यस, थोड़ा आवाज बारीक आ रहा है ना सर? हाँ, अभी परफेक्ट आ रहा है। देखो, ऐसा बात करेंगे तो अच्छा आ रहा है सर। यस यस, तो देखिए कि एक बार क्या हुआ कि हम रूम में सो रहे थे, तो बहुत सारे मच्छर हमारे इसमें रहते हैं। तो क्या हुआ कि मच्छर भगाने के लिए कॉइल लगाया था, और कॉइल के साथ एक गुड नाइट का एक छोटा स्ट्रिप आता है, वो स्ट्रिप लगा लगा के हमारा बच्चा शायद सो गया वैसे। और वो जो काड़ी थी वो लगा के डस्टबिन में फेंक दिया। लेकिन डस्टबिन में थोड़ा बहुत कपास या बाकी कागद वगैरे बाकी अशा गोष्टी होत्या। त्यामुळे काय झालं की ती माचीस हळूहळू जी टाकलेली होती ती कागद पेटलं, कागदापासून बाकीचे हे, त्यानंतर ती जी डस्टबिन होती ती पेटली, त्यानंतर शेजारी जी लाकडाची अलमारी ती पेटल्या गेली, आणि खूप मोठं तिथं हे सुरू झालं शेजारच्या रूम मध्ये। फक्त दारच मध्ये होतं आणि इकडे चौघजण आम्ही मस्तपैकी फरशीवर आम्ही झोपलो। पण मला कुठेतरी थोडस श्वास गुदमरल्यासारखं वाटायला लागला, मग मी उठून बसलो आणि पटकन लाईट चालू केली, तर पाहतो तर त्या दारामधून खूप सारा धूर आतमध्ये येतो। उघडलं मी दार, उघडल्याबरोबर एकदम असं गश ऑफ जसं म्हणतो ना आपण की स्मोक, एकदम आतमध्ये धूर आला। मी आहे तसं पटकन दार लावलं, चौघांनाही तिघांनाही उठवलं, दोन्ही मुलांना माझ्या आणि मॅडमला, आणि पटकन सांगितलं। मी दुसरं दार उघडलं, दोन दार होते त्याला, आणि पटकन त्यांना बाहेर जायला सांगितलं। माझं नशीब चांगलं की त्या मुलांनी आणि घरच्यांनी विचारलं सुद्धा नाही की काय झालं म्हणून, पटकन चला बाहेर आणि बुटात पळा अशा प्रकारे मी सांगितलं। आणि त्यांना जे धूर होता त्यातून त्यांना माहिती होतं किंवा इथून ह्या पद्धतीने बाजूला जायचं आणि लेफ्टला बाहेर करून बाहेर पडायचं। त्यांना मी पटकन बाहेर काढलं, ते बाहेर गेले, मी फक्त वाकून पाहिलं की पटकन मी ते दार उघडलं आणि बाजूला बाथरूम होतं, बाथरूम मध्ये गेल्यानंतर मी सगळे नळ चालू केले भर 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 भर। त्यानंतर तिथे एवढा धूर होता की मी टॉयलेटचं दार उघडलं, दार उघडल्याबरोबर तिथे मध्ये श्वास घेतला पहिला खाली वाकून, पर्याय नव्हता, आणि ते टॉयलेटचं देखील पाणी मी सुरू केलं। त्यानंतर ते सुरू करेपर्यंत इकडचे जे सुरू केलं ते जेवढं पाणी राहील तेवढं पाणी मी त्या जिथे हे चाललं होतं, मोठी आग अशी वरपर्यंत लागत होती त्याच्यावर मी टाकलं। ते टाकल्यानंतर तर अशी अवस्था झाली की खूपच धूर झाला, इतका धूर झाला की मी रांगत पुन्हा गेलो, दुसरं कुठली बाटली भरलेली होती ती पुन्हा त्याच्यावर टाकली, तिसरी जेव्हा भरली टॉयलेट मधली ती घेतली, छोटे जे आहे ते सुद्धा टाकली, पुन्हा चालू केलं, आणि पुन्हा
ज्यावेळेस माझा श्वास खरंच कोणतो असं लक्षात आलं, मी ब्लाइंडली, मला माहिती होतं कुठं दार आहे काय, तिथून मी पुन्हा बाहेर पडलो. पण तोपर्यंत ते बऱ्यापैकी जे काही सगळं पेटलं असतं आमचं, तर ते विझलं गेलं. आणि पुन्हा मग मी बाहेर खालच्या हॉस्पिटलचे काही लोक वर आले किंवा बाकीचं आलं. त्यानंतर मग सगळ्यांना हे केलं, एकमेकाला सांगितलं, टॉर्च आणली, लाईट काही चालू करता पाहिजे. सगळीकडे धूरच होता, पण मला माहिती होतं नेमकं कुठं आग लागलेली आहे आणि कुठं विजत आलेली आहे. मग मी बाहेरचे पाणी चालू केले. तिथून पुन्हा मी त्या पद्धतीने हे रुमाल असेल, हे असेल, ते मी चेहऱ्यावर बांधला, नाकाला, आणि बाहेरनं बादली भरून घेऊन, कुठं आहे मला माहिती होतं, फास्ट मी आतमध्ये गेलो आणि ज्या ठिकाणी लागली तोपर्यंत बऱ्यापैकी विजत आली, तिथे मी पाणी मारलं चांगलं आणि पुन्हा वापस आलो. परत आपल्याला लक्षात येतं की कुठे लागले, तेवढ्या याच्यामध्ये पटकन जाणं, तिथं पाणी मारणं, वापस येणं, हे करू शकतो. तर हे माझ्या स्वतःबद्दल घडलं. जर समजा मी 5 मिनिट लेट कुठलो असतो आणि आमच्या जिथे झोपलो आणि ते आजूबाजूला लागले असते, खूप अवघड झालं असतं. अशा गोष्टी कधी कधी घडतात, पण त्या सेन्स ऑफ ह्युमर आपल्याला जागृत करता आलं पाहिजे. असे आहे. त्यामध्ये अलमारीमध्ये बरेच जे कपडे वगैरे होते, चांगले चांगले रेशमी साड्या वगैरे होत्या, ते सुद्धा जळायला गेल्या. पण त्यातून जी काही डेथ कॅज्युअलिटी होती ती वाचली, हे मला म्हणायचं. अशा प्रकारे आणि बरेच आम्ही हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन देतो किंवा एखादं सलाईन लावलेलं असतं, तिथे बरेच कॅज्युअलिटी होतात. कोण कोण इंजेक्शन घेतं, बाहेर जाऊन पडतं. एवढंच नाही तर परवा आपली जी औरंगाबादला ट्रेनिंग होते, तिथं सुद्धा एक जण अपस्मारचा, म्हणजे एक रुग्ण म्हणत नाही आपण, एक वेळेस कोचला सुद्धा दुपारी 1:30-2 वाजता तो बसलेल्या ठिकाणी पडला आणि त्या जर्की मुवमेंट्स मध्ये गेला. म्हणजे कोणिकल व्हायलन्स, म्हणजे फिट येणं प्रकार, अशा प्रकारामध्ये तो गेला, पडला होता. त्यानंतर सगळ्याच गोंधळ उडाला, नेमकं पळापळ झाली. अशा वेळेस आपण पाहू शकतो की तिथं पाहताच आपल्याला लक्षात येतं की बाबा फार मोठा शॉक मध्ये नाहीये आणि ती एक प्रकारची आकडी आहे. तर त्यांना अशा वेळेस प्रोन पोझिशन दिलं, श्वास व्यवस्थित चालतं का नाही पाहणं, आणि त्यानंतर मग ते आकडी झाल्यानंतर अशा वेळेस जीभ चावल्या जाऊ शकते. त्यामुळे एखादी रुमालाची घडी त्याच्या तोंडामध्ये ठेवणं आणि रिकव्हरी पोझिशन मध्ये त्याला झोपवणं, की ज्याच्यामुळे श्वास व्यवस्थित चालू आहे का, पल्स व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टी तात्पुरते पाहणं गरजेचं. म्हणजे इमर्जन्सी काय आहे ते आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि आपण तिथे डॉक्टर्स किंवा वेलनेस कोच असल्यामुळे तिथे आम्ही 108ला फोन केला नाही, कारण आम्हाला लक्षात आलं की हे झाल्यानंतर ह्या घाई गडबडीमुळे, ह्या ताणतणावामुळे त्याला पुन्हा एकदा आकडी आली आणि तो पुन्हा व्यवस्थित होऊ शकतो. परत तो जागा झाल्यानंतर त्याला चेहऱ्यावर पाणी मारलं, पाणी पाजलं, आणि जे काही मेडिसिन तो सकाळी घेतला होता त्यांनी, पण तरी सुद्धा अजून एखादा मेडिसिनचा डोस त्याला त्यावेळेस दिला आणि रेस्ट करण्यासाठी त्यांना पाठवली. येस, थँक्यू. येस, तुमच्या स्व एक्सपिरियन्स वरून अतिशय सुंदर असं तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे की आपण काय करायचं आहे. आणि थँक्यू रमा मॅम, तुम्ही हा प्रश्न विचारला, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना इनसाइट्स मिळाले. यस, ऐसा कोई है जिससे और सवाल पूछना है? इन द मीन टाइम मैं डेफिनेटली ये बताना चाहूंगा कि कल हमारा जुम्बा डे है, तो ज्यादा से ज्यादा लोगों ने जुम्बा के लिए ज्वाइन होना है. पॉसिबल है तो ब्लैक कलर में ज्वाइन होना है, ब्लैक कलर का टी शर्ट या जो भी है आपके पास वो पहन के. और यस, कृष्णा सर ने हैंड रेस किया है. यस, क्वेश्चन नहीं है मेरा, मुझे फीडबैक देना है. एक्चुअली काफी इम्पोर्टेंट जो टॉपिक है और लाइफ सेविंग टॉपिक है, उसके रिगार्डिंग आनंद सर ने जो इनसाइट्स आज शेयर किए, दोज आर रियली लाइफ सेविंग. क्योंकि जो स्टैटिस्टिक्स है, जो फिगर्स है हम लोग देख रहे हैं, उसमें अगर देखेंगे तो हॉस्पिटल के बाहर जो 10 लोगों को अटैक आता है, उसमें से 9 लोगों की डेथ हो जाती है. मतलब अगर उनको सीपीआर या फर्स्ट एड कुछ मिल सके तो उसका डेथ का रेशो कम हो सकता है. लगभग 1.5 लाख के आसपास अननेसेसरी डेथ होती है ड्यू टू लैक ऑफ फर्स्ट एड. तो सर ने जो टॉपिक आज लिया है और उसमें जो भी डिटेल्स उन्होंने शेयर किए हैं एकदम सिंपल लैंग्वेज में, काफी लाइफ सेविंग है. और अपने बच्चों को और घर में जितने भी मेंबर्स है सबको ये पता होना चाहिए, क्योंकि बहुत सिंपल इंसिडेंसेस है जिसमें लॉजिकल, जैसे कि कार के सीट का जो हेडरेस्ट है वो कांच तोड़ने के लिए होता है, ये भी मतलब पता नहीं. या सीट बेल्ट में भी जो हुक्स या लॉक्स होते हैं उसके, वो भी कांच तोड़ने के लिए यूज होता है. ये मालूम ना होने की वजह से पैनिक सिचुएशन में हम लोग उसका यूज नहीं कर सकते और वहां से एस्केप नहीं ले सकते. सो आनंद सर ने जो भी इनसाइट्स आज शेयर किए, मैं तो कहूंगा कि इसका रिपीट टेलीकास्ट होना चाहिए, 2-3 बार होना चाहिए, या मंथली 1 टाइम ये होना चाहिए, ताकि रोज अगर मतलब महीने में एक बंदे को भी इंस्पायर हो जाए और उसको पता चल जाए कि किस सिचुएशन में क्या करना है,
तो वो बाहर जाकर कहीं ना कहीं लाइफ ही सेव करेगा। सो हेड्स ऑफ टू यू आनंद सर, आपके सभी सेशंस लगभग वैल्यू बॉम्ब से होते हैं। सो थैंक यू वेरी मच फॉर दिस वैल्यूएबल सेशन। यस, बहुत ही इंपॉर्टेंट पॉइंट बोला है कृष्णा सर ने और फीडबैक भी क्लास दिया है। तो यस, ऐसे ही सतर्क पार्टिसिपेंट्स हमारे पास रहने चाहिए और हम बिल्कुल जो आपने सुझाव दिया है कृष्णा सर उसके ऊपर जरूर गौर करेंगे और काफी फ्रीक्वेंटली इस टाइप के सेशंस इस फोरम के ऊपर रखेंगे। राइट, थैंक यू कृष्णा सर। और सबसे बढ़िया बात यह है कि उन्होंने खाली फीडबैक ही नहीं दिया है, तो जाते जाते उन्होंने कार का फीडबैक का भी उन्होंने बताया कि सच में जो पीछे का ये रहता है वो निकाल के हम ये फोड़ सकते कांच, बरोबर, और हम बाहर निकाल सकते हैं। ये भी बोलते बोलते यार ये कॉमन है, सभी के पास फोर व्हीलर रहती है, पैनिक सिचुएशन में क्या करना चाहिए वो समझ में नहीं आता, और ये बहुत बढ़िया उन्होंने बताया। मैं इतना बोलूंगा कि गॉड इज नॉट अवेलेबल एट एवरी इमरजेंसी, सो ही क्रिएट अ वेलनेस कोच। जैसे बोलते हैं ना कि गॉड इज नॉट अवेलेबल एट एवरी ठिकाणी, म्हणून जैसे प्यार करने के लिए गॉड हर जगह अवलंबन नहीं रहता, इसलिए उन्होंने माँ की व्यवस्था की है। तो वैसे ही एक जो ट्रेंड वेलनेस कोच है, ट्रेंड डॉक्टर है, वही गॉड इज नॉट अवेलेबल एट एवरी इमरजेंसी क्रिएटर एज ए डॉक्टर एज ए वेलनेस कोच, ऐसे एक जवाबदार नागरिक। यस, थैंक यू वेरी मच। क्योंकि हर 10 मिनट में कौन सी भी कैजुअलिटी 10 मिनट की होती है, हर मिनट में 10% वो विक्टिम या कैजुअलिटी वो डेथ की तरफ जाती रहती है। अब 5 मिनट होने के बाद 50% गया होता है। 10 मिनट के अंदर अगर उसको अच्छा सीपीआर मिलता है, अच्छा उसको लाइफ सेविंग कोई ना कोई वहां पे रहता है, तो वो 100% वापस आता है। थैंक यू। यस, थैंक यू आनंद सर। चैट बॉक्स में भी बहुत अच्छे अच्छे रिव्यूज आ रहे हैं, फीडबैक दे रहे हैं। तो अगर अभी किसी का सवाल नहीं है तो और अगर बर्थडे एनिवर्सरी है तो उन्होंने भी हैंड रेज करना है ताकि हम उनको भी एक साथ मिलकर सेलिब्रेट कर सके। राइट, आज आनंद सर का बेटा भी साथ में था वर्कआउट के लिए, बहुत अच्छी बात है। यही हाच पायंडा आपल्याला पाडायचा आहे आपल्या हेल्थ बास्केट फोरम मध्ये, म्हणजे आपली घरातली मुलं सुद्धा एक हेल्दी एक्टिव्ह लाइफस्टाइल शिकतील, बरोबर है। सो यस, अगर किसी का हैंडरेज नहीं है तो अब हम आज का कॉल एंड करना पड़ेगा ना चाहते हुए भी। शाम को अगेन मिलेंगे 5:15 बजे एक नए होस्ट के साथ, नए कोच के साथ। तो वापस से कैमरास ऑन कीजिए, झूमने के लिए रेडी हो जाइए। तो बढ़िया डांस करते हुए, एंजॉय करते हुए हम कॉल का एंड करेंगे।